12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ, 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं माहूर रेणुका माता आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हिंगोली लोकसभा मतदारसंघ. या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे करत आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आणि दिवंगत खासदार राजीव सातव यांनी निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेले सुभाष वानखेडे यांना काँग्रेसमधून उमेदवारी दिली. तेव्हा 2019 मध्ये हेमंत पाटील आणि सुभाष वानखेडे या दोघांमध्ये प्रमुख लढत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामध्ये हेमंत पाटील यांनी विजय मिळवला होता. यावेळी हिंगोली मतदारसंघात तिहेरी लढत. हेमंत पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, रामदास पाटील, कोण गुलाल उधळणार? नमस्कार मित्रांनो, मी आकाश पाटील आणि आपण पाहतात काय म्हणते पब्लिक. मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आज आपण चर्चा करणार आहोत हिंगोली लोकसभा क्षेत्रात राजकीय समीकरण काय म्हणतात याबद्दल. मागील 5 वर्षातील काळात सत्ता संघर्षामध्ये राज्यात महत्त्वाचे 2 भूकंप झाले, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी सत्तेत असताना विरोधी पक्षात असलेल्या भाजपाला साथ देत सत्ता स्थापन केली. तेव्हा हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना साथ दिली. या निर्णयानंतर तेव्हा हेमंत पाटलांवर मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली, परंतु या टीकेला न जुमानता हेमंत पाटलांनी आपलं काम त्याच पद्धतीनं चालू ठेवलं. आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोली लोकसभेच्या जागेवर महायुतीकडून शिवसेना हे खासदार हेमंत पाटील विद्यमान खासदार असताना या ठिकाणी भाजपचे काही नेते लोकसभा निवडणुकीची तयारी करताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये रामदास पाटील सुमठाणकर, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह भाजपमधील काही नेते हिंगोली लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. यापैकी काही नेत्यांनी तर लोकसभेची जोरदार तयारी सुद्धा केली आहे, तर दुसरीकडे हेमंत पाटील यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. रोजगार मेळावे घेणे यासह मतदारांच्या गाठीभेटी घेत पक्षबांधणीच्या कामाला सुद्धा प्राधान्य देताना हेमंत पाटील पाहायला मिळतात. तर दुसरीकडे हिंगोली लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या वतीने सुद्धा तयारी पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी इंडिया आघाडीकडून हिंगोली लोकसभेवर दावा ठोकला आहे. काँग्रेसकडून पेशाने डॉक्टर असलेले अंकुश देवसरकर, सचिन नाईक, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी आमदार असलेले नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह राष्ट्रवादीकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या वतीनं लोकसभा उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या तिघांचे प्रयत्न बघून पक्षश्रेष्ठी यांना उमेदवार देईल की ऐनवेळी इतर कोणत्या चौथ्या उमेदवाराला इंडिया आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सामील न झाल्यास वंचितचे 2019चे उमेदवार मोहन राठोड हे सुद्धा येथून उमेदवार असतील. 2019 मध्ये मोहन राठोड यांनी 1,74,51 मतदान घेत आपली ताकद दाखवली होती. लोकसभा मतदारसंघातील कोणाचे किती पक्षीय बलाबल आहे हे पाहू. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवाजी माने यांच्या रूपाने शिवसेना हिंगोलीमधून पहिला खासदार मिळाला होता. त्यानंतर सुभाष वानखेडे आणि हेमंत पाटील हे दोघे सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. परंतु सत्ता संघर्षामध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याने आता लोक शिवसेनेला किती पसंती देतात हे बघावं लागणार. आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील या दोघांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांचा हात सोडत एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आता लोक किती पसंती देणार हेही बघावं लागणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचे निकटवर्ती असलेले वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी सुद्धा अजित पवार यांच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत नवघरे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार का हेही बघणं महत्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यावी हिंगोलीकरांची मागणी. या लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
कारण नांदेड येथे वास्तव्याला असलेले खासदार हेमंत पाटील यांनी अनेक वेळा नागरिकांसोबत भेट होत नाही, त्यामुळे काही नागरिकांमधून नाराजींचा सूर उमटत आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी हिंगोली मतदारसंघातून पक्षश्रेष्ठींनी स्थानिक उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नावाला सुद्धा पसंती दिली जात आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील अनेक पक्षांचे नेते हे हिंगोली लोकसभा मतदारसंघावर तयारी करत आहेत. विद्यमान खासदार हेमंत पाटील, भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर, काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले डॉक्टर देवसरकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे जिल्ह्याबाहेरील नेते मंडळी हिंगोली लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकत आहेत. जयप्रकाश दांडेगावकर आव्हान उभे करू शकतात. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे महायुतीच्या उमेदवारासमोर चांगले आव्हान उभे करू शकतात. कारण जयप्रकाश दांडेगावकर यांचा मागील 30 ते 40 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचा दबदबा कायम ठेवलेले नेते आहेत. शिवाय माजी सहकार मंत्री राहिलेले आहेत. ते सध्या देशाच्या साखर संघाचे अध्यक्ष आहेत. राज्यातील मुरब्बी व्यक्तिमत्व म्हणून जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे बघितलं जाते. लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा मतदार निर्णायक असल्यामुळं जयप्रकाश दांडेगावकर हे सुद्धा मराठा असल्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला दांडेगावकर चांगली टक्कर देऊ शकतात. हिंगोली लोकसभा मतदारसंघ कसा विभागलाय? हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ विभागला गेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली, तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि किनवट यासह यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड अशा 6 विधानसभा मतदारसंघाचा हिंगोली लोकसभामध्ये समावेश होतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, भागवत धर्माची पताका समुद्रापार पोहोचवणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ नरसी नामदेव यांच्यासह 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेले माहूरचे रेणुका माता मंदिर हे 3 अत्यंत महत्वाचे धार्मिक स्थळ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतात. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात जगातील दुसरे सर्वात मोठे संशोधन केंद्र अर्थात लिगो या संशोधन केंद्राची निर्मिती केली जात आहे. हा लोकसभा मतदारसंघ एवढ्या बाबतीत महत्वाचा असताना सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील एकही तालुक्याला समृद्धी महामार्गाचा कुठेही थेट संबंध नाही. हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा 3 जिल्ह्यामध्ये विस्तारलेला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाची विस्तारणी अगदी विचित्र आहे. हिंगोली मतदारसंघ यवतमाळ आणि नांदेड या 3 जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघाचा या लोकसभेमध्ये सहभाग होतो. यामध्ये हिंगोली, कळमनुरी, वसमत, उमरखेड, हदगाव, किनवट असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये वसमत तालुका हा बागायती क्षेत्र म्हणून ओळखला जातो. वसमत तालुक्यातील हळदीला जगामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सेलम प्रजातीच्या हळदीचे उत्पादन या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. या ठिकाणी हिंगोली आणि वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 महिने हळदीची विक्री होत असते. या मतदारसंघामध्ये अंदाजे सर्वसाधारणपणे 40% लोक शहरी व निमशहरी भागात राहतात, तर 60% लोक ग्रामीण भागात राहत आहेत. या मतदारसंघामध्ये सर्वात निर्णायक मतदार असते ते म्हणजे आदिवासी आणि बंजारा समाजाचे. हे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये खेड्यापाड्यात आणि ताडे वस्तीमध्ये राहतात. त्यामुळे उमेदवाराला प्रचारासाठी प्रत्येक खेड्यात जाताना चांगली दमछाक होणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचे किती आमदार? हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये हिंगोली विधानसभेवर तानाजी मुटकुळे यांच्या रूपाने भाजपाचे वर्चस्व आहे, तर कळमनुरीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संतोष बांगर हे आमदार आहेत. वसमत विधानसभेमध्ये अजित पवार यांच्या गटाचे चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे हे आमदार आहेत. उमरखेड विधानसभेवर भाजपाचे नामदेव ससाने हे आमदार आहेत. किनवट विधानसभेवर भीमराव केराम यांच्या रूपाने भाजपची सत्ता आहे. हदगाव मध्ये अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय माधव जवळगावकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. हिंगोली लोकसभेमध्ये 3 विधानसभेवर सध्या भाजपचे आमदार आहेत. आता पाहूया मतदारसंघातील प्रश्न नेमके कोणते आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एक ना अनेक समस्या आहेत. हिंगोली जिल्हा म्हणजे ना उद्योग जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याकडे पाहिलं जाते, तर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या हाताला कामच नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामासाठी नागरिक या भागातून स्थलांतर सुद्धा होत असतं.
शिवाय हिंगोली जिल्ह्याचा थेट राजधानी असलेल्या मुंबईशी संपर्क नसल्याने दळणवळणाच्या सुद्धा समस्या मोठ्या आहेत. याशिवाय केंद्र शासनाच्या वतीनं अत्यंत महत्वाकांक्षी असा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे, परंतु या समृद्धीचा सुद्धा हिंगोली जिल्ह्यात कुठेही थेट संपर्क नाही. तर आदिवासी नागरिक यासह शेतकऱ्यांच्या सुद्धा समस्या जैसे थे असल्याचं पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडीच्या उमेदवाराला कसरत करावी लागणार आहे. युतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. कारण लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडे फक्त 2च आमदार आहेत. यामध्ये एक विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव, तर हदगाव मध्ये माधव पाटील जवळगावकर हे 2च आमदार असल्यामुळे इतर 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीच्या चांगलीच कसरत करावी लागणार आहे. याशिवाय हिंगोली लोकसभेची सीट कोणत्या पक्षाला मिळते यावर सुद्धा अनेक गणिते विसंबून आहेत. हिंगोली जिल्ह्यात इंडिया आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षांनी दावा केला आहे. आता महाविकास आघाडी किंवा महायुती कोणत्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करणार हे वेळच ठरवे. तुम्हाला काय वाटतं, हिंगोली लोकसभेचा खासदार कोण होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार.